Hello students, good morning to all of you. Myself, Mr. Avinash Nandev Madne, Department of Mathematics from Tulzaram Chaturchand College, Baramati. Today we continue chapter number 7 in Mathematics and Statistics part 2, Probability Distribution. In last lecture, we discussed some terms, random variables, types of random variables, probability distribution of random variables. विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन टाइपचे रँडम व्हेरिएबल्स पाहिले, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. त्यापैकी हा सिलेबस मधून ड्रॉप केलेला आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. त्याच्यामध्ये आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी मास फंक्शन कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन पाहिली. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स आणि क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन या टर्म्स आपण स्टडी केल्या. आज आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूयात. एक्सरसाइज 7.1. फर्स्ट एक्झाम्पल, लेट x represent the difference between number of head and number of tails obtained when a coin is tossed 6 times. What are possible values of x? म्हणजे आपल्याला रँडम व्हेरिएबल x याच्या काय व्हॅल्यूज येतील तर त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. सोल्युशन, when a coin is tossed 6 times, then the number of heads can be, काय येणार आहे तर 6 कॉइन्स टॉस्ड केल्यानंतर आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू पॉसिबल काय येणार आहेत. एस आपल्याला त्याच्यावरती हेड मिळणाऱ्या केसेस कोणत्या मिळणार आहेत तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, म्हणजे मॅक्सिमम आपल्याला 6 हेड मिळणार आहेत आणि मिनिमम एकही हेड मिळणार नाही. अशी केस कोणती असणार आहे, टी 6 टाइम्स असणार आहेत. ओके, म्हणजे आपल्याला या पद्धतीने व्हॅल्यूज मिळतील 0, 1, 2, 3, 4, 5, 6. द करस्पॉन्डिंग नंबर्स ऑफ टेल्स विल बी, आणि मग या हेडच्या केसेस झाल्या. करस्पॉन्डिंग टेलच्या काय असणार आहे, ज्यावेळी हेड 0 असेल त्यावेळी टेल किती असणार आहे 6. ज्यावेळी हेड 1 असणार आहे त्यावेळी टेल किती असणार आहे त्याच्यामध्ये 5. ज्यावेळी 2 असतील त्यावेळी टेल किती असणार आहे 4. म्हणजे या पद्धतीने आपल्याला करस्पॉन्डिंग टेलच्या केसेस मिळणार आहेत. ओके, नाउ x कॅन बी टेक व्हॅल्यूज. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एस the difference between number of heads and number of tails, okay, obtained when a coin is tossed 6 times. What are the possible values of x? मग आपल्याला x च्या व्हॅल्यूज पॉसिबल काय मिळणार आहेत तर या दोघांचा डिफरन्स 0, -6, 1, -5, 2, -4, 3, -3, 4, -2, 5, -1 आणि 6, -0. म्हणजेच आपल्याला एकशा कोणत्या व्हॅल्यूज मिळणार आहेत, या दोघांचे सबट्रॅक्शन -6, 4, -2, 0, 2, 4 आणि 6. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम, एक्झाम्पल नंबर 2. अँड अर्न रुपीज काय मिळतो या पद्धतीचा, HHH, HT, HTH, THH, TTH, THT, HTT किंवा TTT. n ऑफ s किती मिळाला 8. आता आपण काय डिफाइन करूया, रँडम व्हेरिएबल. लेट x डिनोट द नंबर ऑफ हेड्स व्हेन 3 कॉइन्स आर टॉस्ड. नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस ऑफ फेअर कॉइन्स आपल्याला x दिलेला आहे. ओके, सो आपल्याला x च्या व्हॅल्यूज काय मिळतील 0, 1, 2, 3. देन x कॅन बी टेक व्हॅल्यूज 0, 1, 2, 3. आता आपण काय करूया, मीन एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x काढायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, या सगळ्यांच्या प्रोबॅबिलिटीज काढाव्या लागतील. दोघांचा प्रोडक्ट 0, या दोघांचा प्रोडक्ट 3/8, या दोघांचा प्रोडक्ट 6/8, या दोघांचा प्रोडक्ट
3/8 यांची ऍडिशन काय येणार 12/8 इज इक्वल टू ओके काय मिळेल 3/2 3/2 म्हणजे 3 चा हाफ किती येणार आहे 1.5 अशा पद्धतीने आपण फाइंड आउट केला मीन म्हणजेच काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड आउट केला ओके अशाच पद्धतीचे बाकीचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि सगळे प्रॉब्लेम याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूयात थँक्यू व्हेरी मच